वेलकम टू पार्थ कॉमर्स अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, मी महाडिक सर. पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या यूट्यूब चॅनल मार्फत तुमचा 12वी कॉमर्समधील बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा सर्व सिलेबस या व्हिडिओ सिरीज मार्फत समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण लास्ट व्हिडिओमध्ये पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिपचं मिनिंग, डेफिनेशन, इंट्रोडक्शन समजून घेतलेलं आहे. फीचर्स ऑफ पार्टनरशिप म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पार्टनर्स जे पार्टनरशिपला कॅपिटल प्रोव्हाइड करतात, तर ते कॅपिटल अकाउंट मेंटेन करण्याच्या मेथड्स आपण समजून घेतलेल्या आहेत. फिक्स कॅपिटल मेथड, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, त्याचं मिनिंग, त्याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट ओपन केले जातात हे देखील आपण समजून घेतलेलं आहे. आणि या कॅपिटल मेथड प्रॅक्टिकली कसं मेंटेन केलं जातं अकाउंट या कॅपिटल मेथड मार्फत, तर त्याचे एक्झाम्पल आपण समजून घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल समजून घेतलेलं आहे. आता आपण आज दुसरं एक्झाम्पल त्याच्यावर एक समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे व्हिडिओ आपण सुरू करतोय तुमचा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे, याचे फर्स्ट जो व्हिडिओ असेल तिथून सर्व तुम्ही बघा. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच आलेला असाल आणि हा व्हिडिओ डायरेक्ट बघत असाल, तर तुम्हाला मी जे मागच्या व्हिडिओमध्ये काय शिकवलेले, लास्ट व्हिडिओमध्ये काय शिकवलेले ते अगोदर बघावं लागेल, त्यावेळेस हे व्हिडिओ समजतील. त्याच्यामुळं शक्यतो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न करा. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचं काही मिस होणार नाहीत. खूप IMP भाग आपण आपल्या सिलेबसमधला समजून घेत आहोत. तर कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे आता 2 नंबरचं कॅपिटल अकाउंट कसं मेंटेन करायचं अंडर फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड, हे 2 नंबरचे एक्झाम्पल आता आपण समजून घेणार आहे तुमच्या बुक्समधील. पहिल्यांदा आपली मेथड सर्वांनी समजून घ्या, की पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं. तर मी रीड करतोय, काय सांगितले ते आपण समजून घेऊ. पहा, करण अँड किरण आर पार्टनर. दोघ जण पार्टनर आहेत. करण अँड किरण आर पार्टनर शेअरिंग मेसर्स मेहता एंटरप्राइजेस इन मेसर्स मेहता एंटरप्राइजेस, म्हणजे मेहता एंटरप्राइजेस मध्ये ते पार्टनर आहे. दे हॅव स्टार्टेड बिझनेस. आता बघा शब्द काय सांगितले त्यांनी, स्टार्टेड बिझनेस. याचा अर्थ काय, बिझनेस आत्ताच सुरू केलेला आहे, अगोदर बिझनेस नव्हता. म्हणजेच काय, गेल्या वर्षी बिझनेस नव्हता, याच वर्षी बिझनेस सुरू केलेला आहे. कशाचा, रेडीमेड गारमेंट्सचा. ऑन 1 एप्रिल 2019, 1 एप्रिल 2019ला, म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला सुरू केलेला. ऑन विच डेट दे कॉन्ट्रीब्यूट. बघा आता त्यांनी काय केलेले, त्याच दिवशी कॉन्ट्रीब्यूट म्हणजे काय, कॅपिटल. थोडक्यात किती दिलेले, 5 लाख रुपीज इच, म्हणजे प्रत्येकाने 5 लाख रुपये कॅपिटल दिलेले. अँड as their initial capital. Karan has withdrawn 20,000 and Kiran has withdrawn 15,000 for their personal use. बघा, करणने विड्रॉ केलेत 20,000 आणि किरणने विड्रॉ केलेत 15,000. कशासाठी, फॉर देअर पर्सनल यूज. आणि जे पर्सनल यूज असतं त्याला काय म्हणतो आपण, ड्रॉविंग असं म्हणतो. पर्सनल यूजसाठी असणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण, ड्रॉविंग्स असं म्हणणार. तर हे ड्रॉविंग आहे, हे आपण कॅपिटलच्या डेबिटला ट्रान्सफर करतो, म्हणजे करंट अकाउंट किंवा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फिक्स कॅपिटल अकाउंटला ते ट्रान्सफर करणार. पुढे काय सांगितलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. बघा, कॅपिटलवर इंटरेस्ट चार्ज होणार आहे किती टक्के, 12%. अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किती पर्सेंट आहे, 3%. ह्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आहेत पर ॲनम. आणि करण इज एंटायटल टू गेट सॅलरी. सॅलरी कोणाला भेटते, करणला भेटते. किती रुपये, रुपीज 1800 पर मंथ. आणि किरण इज अलाउड टू गेट कमिशन 5% ऑन सेल्सवर 5% ड्युरिंग द इयर. आणि त्यांनी पुढे सेल्सची अमाऊंट सांगितली, किती सेल्सची अमाऊंट, ड्युरिंग द इयर सेल्स इज रुपीज 2,50,000. सेल्सची अमाऊंट किती दिली मित्रांनो, 2,50,000. अँड द नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर, आणि त्याच वर्षीचा नेट प्रॉफिट किती दिला, रुपीज 60,000, 60,000. प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अंडर द फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण शिकलेलो होतो की फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट तयार केले जातात. कोणते 2, तर एक तर कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट. कॅपिटलला फक्त त्यांचं कॅपिटलची जी फिगर असणार आहे अमाऊंटची ती मेंटेन करणार. आता यांनी बिझनेस सुरुवातीचाच आहे, म्हणजे यांनी पहिल्यांदाच बिझनेस सुरू केलेला आहे, यांचा अगोदर बिझनेस नव्हता. म्हणजे त्यांनी बिझनेस स्टार्ट केला याच वर्षी, आणि या वर्षी जे त्यांनी कॅपिटल दिलेले ते प्रत्येकाने किती दिलेले, 5 लाख रुपये कॅपिटल दिलेले. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की हे 5 लाख रुपये जे कॅपिटल ॲज अ कॅश म्हणून बिझनेसमध्ये आलेले असेल तर त्याचे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट अशी जनरल एंट्री होईल. बघा,
कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि कॅपिटल कोण, करण आणि किरण यांच्या क्रेडिटला, म्हणून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आता यांनी कॅश दिलेली म्हणून बाय कॅश ऑब्लिक बँक आपण लिहू, बँक थ्रू आले असतील तर बँक, बाय कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. हे कॅपिटलला मेंटेन करणार, प्रत्येकाने 5 लाख रुपये दिलेत म्हणून ₹5,000 करण अँड ₹5,000च म्हणलं 5 लाख किरणचे. अशा पद्धतीने आपण त्यांचं कॅपिटल मेंटेन केलं. आय होप इथपर्यंत तुमच्या सर्वांचं क्लिअर झालेलं असणार आहे. देन आफ्टर नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं, करण हॅज विड्रॉ 20,000 अँड किरण हॅज विड्रॉ 15,000 फॉर देअर पर्सनल यूज. ह्या झाल्या कॅपिटल ॲडजस्टमेंट. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये ही जी ॲडजस्टमेंट आहे म्हणजे कॅपिटल ॲडजस्टमेंट आहे ही आपण करंट अकाउंटला मेंटेन करतो, म्हणून आपल्याला करंट अकाउंटला जावं लागेल. आपण पार्टनर्स करंट अकाउंट तयार केलेले आणि करंट अकाउंटच्या डेबिटला हे ड्रॉविंग आहे, त्यामुळे आपण त्याला त्या ठिकाणी लिहिणार 2 ड्रॉविंग्स. आणि बघा किती विड्रॉ केलेत, करणने केलेत 20,000 रुपये 20,000 आणि किरणने केलेले 15,000 15,000 रुपये. अशा पद्धतीने अमाऊंट त्या विड्रॉ केल्या त्या पार्टनर्स करंट अकाउंटला आपण लिहून घेतल्या. पुढे त्यांनी काय सांगितले बघा, की हे 20,000 लिहिले, याचे ड्रॉविंगचे 15,000 लिहिले, फॉर दिअर पर्सनल यूज होते ते. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 12% इज अलाउड. बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवर इंटरेस्ट किती, 12%. आता आपलं कॅपिटलच्या अमाऊंट किती प्रत्येकाची जर बघितलं तर त्यांनी प्रत्येकाने किती दिले, 5 लाख रुपये कॅपिटल दिलेलं आहे. मग आपल्याला याच्यावर किती पर्सेंट करायचंय, 12%, म्हणून 12/100. हे 2 0 काय होतील, कॅन्सल होतील. ₹5,000 5,000 इंटू 12 इज ₹60,000 ₹60,000. म्हणजे थोडक्यात काय, 60,000 रुपये इंटरेस्ट असणार. आणि ही कॅपिटल ॲडजस्टमेंट आहे. आणि ही कॅपिटल ॲडजस्टमेंट मेंटेन करण्यासाठी आपण पार्टनर्स करंट अकाउंट तयार केलेले, तर त्या पार्टनर्स करंट अकाउंटच्या कुठं रेकॉर्ड करणार आहे, क्रेडिटला, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड अमाऊंट इज ₹60,000. कारण की दोघांचंही कॅपिटल किती, 5 लाख आहे आणि दोघांच्याही कॅपिटलवर इथे ₹60,000 आणि इथे सुद्धा किती लिहिणार आपण, ₹60,000. आय होप क्लिअर. नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय त्यांनी आपल्याला, की हे कॅपिटल्सवरचे इंटरेस्ट झाल्यानंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंगवर किती इंटरेस्ट आहे, 3%. बरोबर. आणि आता ड्रॉविंग कधी घेतलं हे त्यांनी सांगितलेलं नाही, म्हणजे ड्रॉविंगवरचं जे इंटरेस्ट असणार आहे बघा, एकाचं ड्रॉविंग आहे ₹20,000 करणचं, आणि जे किरण आहे त्याचं ड्रॉविंग आहे ₹50,000. त्याचं ड्रॉविंग किती, 50,000. आणि याच्यावर इंटरेस्ट सांगितलंय त्यांनी आपल्याला, किती इंटरेस्टचा रेट आहे बघा, इंटरेस्ट आहे याच्यावर 3%. इथं दिलेलं बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग किती, 3% आहे. तर हे 3% इंटरेस्ट. आणि याची डेट कधी ते सांगितलेले नाही. मग आपण बघितलं होतं थेरी अभ्यासताना, जर ड्रॉविंगवर इंटरेस्ट काढायचं सांगितलं आणि त्याची जर पिरियड माहीत नसेल तर ॲव्हरेज 6 मंथचं इंटरेस्ट काढायचं. म्हणून आपण बघा कॅल्क्युलेशन करत असताना 20,000 इंटू 3% म्हणून 3/100 आणि किती महिन्याचे काढायचे, 6/12 करायचं. अशा पद्धतीने इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. तर आपण बघा हे 0 काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. हे 2 0 कॅन्सल होतील आणि 616 आणि 6/2 होणार आहे. बरोबर. हे 200 इंटू 3 जर केलं तर ते किती येतील, 600 येतील. आणि याला 1/2 म्हणजे 1/12 जर केलं तर ते येणार आहे ₹300 इंटरेस्ट. कोणाचं, करणचं. आणि किरणचं बघा किती होतं, 15,000 रुपये ड्रॉइंग होतं, म्हणून 15,000 इंटू 3/100 इंटू 6 मंथ आहे म्हणून 6/12. बरोबर. हे 2 0 काय होतील, कॅन्सल होतील. हा 616 आणि 6/2 होईल. बरोबर. आणि इथं बघा 150 इंटू 3 म्हणजे 150 गुणिले 3 जर केले तर 450 येईल. आणि याला इंटू 1/12 म्हणजे 1/2 म्हणजे 450च्या निम्मे जर आपण केले तर ₹225 हे इंटरेस्ट ऑन काय असणार आहे, ड्रॉविंग असणार आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की पार्टनरला जे फर्मकडून भेटतं ते पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला, आणि जे आता इंटरेस्ट म्हणजे स्वतःच्या वापरासाठी पैसे घेतले ते द्यावे लागणार आहे त्याच्यावर इंटरेस्ट, हे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला. आता इथं करंट अकाउंट आहे त्याच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करणार 2 इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग.
अमाऊंट लिहिणार एकाची ₹300 आणि एकाची ₹225, किरणची 225. ही सुद्धा आपण इंटरेस्टची कॅपिट करून घेतली ऍडजस्टमेंट. पुढे सांगितले करण इज एंटायटल टू गेट सॅलरी. करणला सॅलरी भेटणारे ₹1800 पर मंथ. आता हे भेटणारे जे भेटतं ते पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला फिक्स कॅपिटल मेथड मध्ये लिहितो आपण, म्हणून पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय सॅलरी. आणि अमाऊंट किती भेटणार आहे 1800 × 12. कोणाला भेटणार आहे ती? करंटला भेटणार 1800 महिन्याला आहे, म्हणजे 12 महिन्याचे किती येतील? ₹21,600, 21,600 येणार आहे. देन नेक्स्ट किरणला नाही भेटत, किरणच्या कॉलममध्ये डॅश करूया. सॅलरी किरणला नाहीये. पुढे बघा काय कोणाला भेटते, तर पुढे त्यांनी सांगितलंय किरण इज अलाउड टू गेट कमिशन. किरणला काय भेटणार आहे? कमिशन भेटणार आहे 5% ऑन नेट सेल्स. आणि नेट सेल आहे 2,50,000. म्हणजे आपल्याला किरणला जे कमिशन भेटणार आहे ते किरणला भेटणारे म्हटलं क्रेडिटला बाय कमिशन. आणि अमाऊंट किती? 2,50,000. याच्यावर 5%, तर त्याची जी अमाऊंट असणार आहे ती असणार आहे ₹12,500. किरणला भेटणार आहे म्हणून किरणच्या कॉलम मध्ये लिहिलं. आय होप क्लिअर. देन नेक्स्ट पहा काय सांगितलं आपल्याला त्यांनी. कमिशन भेटल्यानंतर ड्युरिंग द इयर द नेट प्रॉफिट इज ₹60,000. बघा आता ₹60,000 नेट प्रॉफिट, आणि त्यांचा प्रॉफिट कसा वाटायचा हे सांगितलेलं नाही इथं. जर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नसेल, म्हणजे सायलंट असेल ॲग्रीमेंटमध्ये प्रॉफिट शेअरिंग रेशो विषयीची कन्सेप्ट, तर आपण तो इक्वल वाटतो. तर आता आपल्याला या ठिकाणी हा प्रॉफिट इक्वल डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे बाय नेट प्रॉफिट. भेटणारे पार्टनरला म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. आणि प्रत्येकाला आपल्याला 60,000चे निम्मे जर डिस्ट्रीब्यूट केले इक्वल, तर 30,000 अँड 30,000 अशा पद्धतीने होणार. ओके, आता काय केलं आपण? फिक्स कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट तयार करून घेतलेलं. आणि आता हेच काय करायचं आपल्याला? क्लोज करायचं अकाउंट. मग आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटलचं अकाउंट मेंटेन करावं लागतं. ते कसं करायचं ते बघू. अगोदर हे क्लोज करून घेऊया. बघा पहिल्यांदा आपण काय क्लोज करूया? आपलं कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. बघा कॅपिटल अकाउंट जर क्लोज केलं तर इथं ₹5 लाख, इकडे सुद्धा ₹5 लाख क्रेडिट किरणची 5 तीच किरणची आहे, ती डेबिटला लिहिली ₹5 लाख. आणि इथं सुद्धा किती? ₹5 लाख. मायनस साठी काहीच नाही. अमाऊंट बघा बॅलन्सिंग फिगर ही ₹5 लाख राहणार आहे करंची, आणि किरणची सुद्धा ₹5 लाख. याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. इथं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही तर एक गोष्ट लक्षात घ्या की वर्षाच्या सुरुवातीला करंटचं कॅपिटल 5 आहे आणि किरणचं सुद्धा 5 आहे, आणि वर्षाच्या शेवटी संपल्यानंतर इथं सुद्धा 5 आहे, इथं सुद्धा 5 आहे. याचा अर्थ हे सेम आहे, म्हणून हे फिक्स कॅपिटल मेथड म्हणतो आपण याला. आता आपण काय करूया? क्लोज करूया आपलं पार्टनर्स करंट अकाउंट. आता पार्टनर्स करंट अकाउंट बघा क्रेडिट साईडची टोटल जास्त असते 60,000 आणि 30,000 90, आणि वरचे हे 21 म्हणजे ₹1,11,600 करंट येईल. 1,11,600. इकडं 60 आणि 30 90 आणि वरचे 12 1,02,500 1,02,500 रुपये. ह्या क्रेडिट टोटल्स डेबिटला लिहिणार 1,11,500 ऑफ करण अँड किरण इज ₹1,02,500. आणि आता बघा हे 15 आणि हे 225 म्हणजे 15,250 जर मायनस केले 1,02,500 मधनं, तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे याची किरणची ₹87,275. आणि करंटची पहा किती राहती? 91,000. किती मायनस होणार आहे? 20,300. 91,300 या ठिकाणी राहणार आहे. 91,300. इथं माझ्याकडून चुकून 500 झाले, इथं मी 600 करतो. ओके. आणि आता इथं काय करूया आपण? याला टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हे आपण फिक्स कॅपिटल मेथडनुसार शिकलो. आता फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये काय असतं ते समजून घ्या. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये आपण काय केलं? फिक्स कॅपिटल मेथडनुसार की आपण फिक्स कॅपिटल मेथडनुसार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केले, बरोबर. आणि आता हेच काय आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये? हे एकाच अकाउंटला मेंटेन करायचं, फक्त कॅपिटल अकाउंट तयार करायचं. आणि या ज्या कॅपिटल ऍडजस्टमेंट आपण करंटला रेकॉर्ड केल्यात ना, याच इथं क्रेडिटला रेकॉर्ड करायचे. करंट अकाउंटच्या क्रेडिटच्या कुठे लिहायच्या? पार्टनर्स कॅपिटलला.
आणि इकडे डेबिटला रेकॉर्ड केलेलं कुठं रेकॉर्ड करायच्या, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. म्हणजे आपल्याला काय होणार आहे या ठिकाणी तेच आहे, फक्त काय आहे आपण एका अकाउंटला मेंटेन करणार आहोत, बाकी काही नाही. चला आता बघा, मी थोडंसं काय करतो या ठिकाणी हे इरेज करून घेतो, म्हणजे मला तुम्हाला आता ते जे पुढचं समजून सांगायचं आहे ते थोडंसं व्यवस्थित सांगता येईल. आय होप तुम्हाला ते समजेल. ओके चलो, आता आपल्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार एकच अकाउंट तयार करावं लागतं आणि ते जे अकाउंट असणार आहे ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता याच्यामध्ये आपण सगळे एकाच ठिकाणी करतो, म्हणजे कॅपिटल ऍडजस्टमेंट सुद्धा आणि कॅपिटल बॅलन्स सुद्धा. बघा, त्यांनी बिझनेस सुरू केला, 5 लाख रुपये कॅपिटल घेऊन आलाय प्रत्येक, म्हणून हा कॅपिटलचा बॅलन्स सुरुवातीलाच बिझनेस केलाय, वर्ष पहिलेच आहे म्हणून बाय बँक किंवा त्याला आपण ऑब्लिक कॅश लिहिणार, कॅश अकाउंट. आणि प्रत्येकाचं किती आहे, ₹5 लाख प्रत्येकाने आणलेत, 5 लाख रुपये लिहिणार आपण त्या ठिकाणी, करण आणि किरणचे. हे कॅपिटल बॅलन्स लिहून घेतला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेले, विड्रॉ केलेले ड्रॉविंग 20,000 आणि 15,000. ड्रॉविंग आपण काय करतो, डेबिटला लिहिणार. आता ही कॅपिटल ऍडजस्टमेंट आहे, फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये डायरेक्ट कॅपिटल अकाउंटलाच करतात. 2 ड्रॉविंग, एकाचे 20,000 करणचे आणि किरणचे आहेत 15,000 रुपये विड्रॉ केलेले. ड्रॉविंग नंतर त्यांनी काय म्हटलंय की इंटरेस्ट चार्ज होणार आहे कॅपिटलवर 12%. आपण कॅल्क्युलेशन केलेले, कॅपिटलवर इंटरेस्ट 12% जर कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला पहा 60,000 आणि 60,000 कॅल्क्युलेशन येणार आहे इंटरेस्टचं, म्हणजे 5 लाखावर 12% अशा पद्धतीने. तर ते आपण कॅल्क्युलेट केले, ते फक्त इथं लिहितोय, कुठं सर कॅल्क्युलेट केला हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर बघा, या ठिकाणी आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहिलं होतं आणि ह्या सगळ्या अमाऊंट आहे अशा तिकडं कॅपिटलला लिहायच्यात, 60,000 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर लिहून टाकूया, टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ₹60,000 करण अँड ₹60,000 फॉर किरण. देन नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आहे, हे सुद्धा आपण चार्ज केलेले इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. एकाचं 300 आणि एकाचं 225 आहे, त्यांच्या ड्रॉइंगवर अमाऊंट असणार आहे. 3% इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग चार्ज करायचे. मग ते लिहिणार आपण टू कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. करण इज ₹300 अँड किरण इज ₹225. झाली, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज कम्प्लीट. देन नेक्स्ट सॅलरी टू किरण ₹1,800 पर मंथ. ही सॅलरी आपण कॅपिटलच्या क्रेडिटला लिहूया, टू सॅलरी, आणि ₹1,800 इंटू जर 12 केले तर किरणच्या कॉलममध्ये 21,600 इयरची सॅलरी भेटणार आहे. देन नेक्स्ट त्यांनी पुढे काय सांगितलंय, कमिशन टू किरण ॲट 5% ऑन नेट सेल्स, आणि नेट सेल्सची अमाऊंट दिली 2,50,000. म्हणजे किरणला कमिशन भेटणार आहे ते आपण त्याच्या क्रेडिटला, कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कमिशन ॲट 3%. आणि आपण काय करूया, 2,50,000 याच्यावर 3% अमाऊंट जर कॅल्क्युलेट केली तर ती आपल्याला भेटणार आहे ₹12,500. हे किरणला भेटणार आहे म्हणून किरणच्या कॉलममध्ये लिहिलं. दॅन नेक्स्ट, कमिशन भेटल्यानंतर त्यांचा प्रॉफिट आहे ₹60,000. हा प्रॉफिट आपण काय करणार, आपल्या कॅपिटलच्या क्रेडिटला लिहून घेणार, टू नेट प्रॉफिट. आणि हा इक्वल त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, दोन्ही पार्टनरला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, ₹30,000 आणि किरणला सुद्धा ₹30,000. बघा काय केलं आपण, फक्त काय केलं की ज्या कॅपिटलचा बॅलन्स आहे फिक्स कॅपिटल मेथडमध्ये, तो कॅपिटलला लिहायचो ना, तो पण इथंच कॅपिटलला लिहिला, आणि कॅपिटल ऍडजस्टमेंट ज्या करंटला मेंटेन करायचो त्या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटलला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये मेंटेन केलंय. एवढंच फक्त डिफरन्स आहे, काही नाही. आणि आता जर क्लोज केलं तर पहा, आपल्याला किरणची 5,60 आणि हे 30, 5,90,000 हे 6,11,600 रुपये. तेच लिहिणार इकडे डेबिटला 6,11,600 करण, आणि 5 आणि हे 6 9, 5,90,000 आणि हे म्हणजे 6,02,500, 6,02,500 किरणची क्रेडिट टोटल. तीच डेबिटला लिहिणार 6,02,500 रुपये, 6,02,500. आणि बघा मायनस जर केले या ठिकाणी तर एक गोष्ट लिहीन बघा, 6,11,600 मधनं 20,300 जर वजा केले तर आपल्याला येणार आहेत 5,91,300 रुपये. आणि इकडे 6,02,500 मधनं 15,225 जर वजा केले तर 5,87,275
रुपये राहणार आहे आणि याला आपण म्हणणार टू बॅलन्स कॅरीड डाऊन. अशा पद्धतीने आपण कॅपिटल मेथड्स ज्या आहेत त्या संदर्भातले प्रॉब्लेम 2 आज समजून घेतला. आतापर्यंत 2 समजून घेतले. नेक्स्ट लेक्चरला किंवा पुढच्या भागामध्ये आपण पुढचा अजून एक प्रॉब्लेम समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझी शिकवण्याची मेथड जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल. आज पुरतं एवढंच. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.